श्री स्वामी समर्थ. आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे नशिबात नाही ते कसं मिळवायचं हे बघणार आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक छानशी गोष्ट ऐकणार आहोत आणि त्यावरून आजचा आपला स्वामींचा संदेश बघणार आहोत. मित्रांनो, एक खूप सुंदर असं गाव होतं. त्या गावात अनेक प्रकारची वृक्ष होती. फळांची, फुलांची, छान अशी वृक्षांनी ते गाव सजलेलं होतं, नटलेलं होतं. फळांची वृक्ष जसे की आंबा, वड, पिंपळ, कडुनिंब, गुलमोहर, जांभूळ अशी अनेक वृक्षांनी ते गाव नटलेलं होतं. अगदी हिरवंगार असं छान गाव होतं. गावकरी वड आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करायचे. लहान मुलं आंबा, जांभूळ वगैरे झाडांच्या आसपास खेळायची. ती झाडांची फळं तोडून त्याचा आनंद घ्यायची. त्या फुलांच्या रस्त्यावर सडा पडायचा आणि गावाची शोभा अजूनच वाढायची. पण या सर्व झाडांना बघून कडुलिंबाच्या झाडाला मात्र फार दुःख व्हायचं. त्याला असं सतत वाटायचं की मी कडू आहे. माझ्या पानांची चव कडवट आहे, म्हणून मी कोणाला आवडत नाही. म्हणून कडुनिंब एकदा ईश्वराला प्रार्थना करतो, माझ्या पानांची चव गोड करून टाक. देव तथास्तु म्हणतो. दुसऱ्या दिवशी कडुलिंबाची सगळी पानं गोड होतात. पण होतं काय की पानं गोड झाल्यामुळे मुंग्या, पक्षी आणि इतर कीटक कडुलिंबाची सर्व पानं खाऊन टाकतात. कडुलिंब पुन्हा दुःखी होतो. कडुलिंब पुन्हा देवाकडे प्रार्थना करतो की हे देवा, आता ना तू माझी सगळी अ, पानं ही सोन्याची कर, म्हणजे हे पक्षी, कीटक माझी पानं खाणार नाहीत. दुसऱ्या दिवशी कडुलिंबाची सर्व पानं सोन्याची होतात. पण यावेळी काय होतं की सोन्याची पानं बघून सगळे गावकरी येतात आणि कडुलिंबाची सगळी पानं तोडून नेतात. कडुलिंब पुन्हा दुःखी होतं. त्याला आपली चूक कळते. यावेळी मात्र कडुलिंब अशी प्रार्थना करतो, देवा, माझ्यासाठी काय चांगलं, काय वाईट हे मला नाही कळत रे. तू माझ्यासाठी जे चांगलं आहे ना, जे योग्य आहे ना, तेच कर. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा कडुलिंबाची पानं कडू झाली आणि कडुलिंब अगदी पूर्वीसारखं झालं, बहरलं. तर मंडळी, आजच्या आपल्या गोष्टीतून आपल्याला स्वामी संदेश असा आहे की आपल्यापैकी अनेक जणांना या गोष्टीतल्या कडुलिंबाच्या झाडासारखी सवय असते. जे आपल्याकडे आहे त्यात सतत काहीतरी कमी काढायची, काहीतरी नकारात्मक गोष्टी शोधून काढायच्या. स्वतःला दोष देत राहायचं की असंच का? हे तसंच का? माझ्याच नशिबात हे असं का? आणि मग यावेळी काय होतं की जे आपल्याकडे आहे त्यात आपण समाधान किंवा आनंदी न राहता जे दुसऱ्याकडे आहे ते सतत आपल्याला हवंसं वाटतं की हे मिळाल्यावर मी आनंदी होईल. अशा प्रकारे आपल्याला कितीही काही मिळालं तरी आपल्याला आनंद वाटतच नाही. कारण प्रत्येक गोष्टीत सतत तक्रार करून प्रत्येक गोष्टीचा नकारात्मकच बघणे, या सगळ्या गोष्टीतून आपल्याला कधी आनंद आणि समाधान मिळतच नाही. आणि या गोष्टींना अशा स्वभावामुळे काय होतं की अशा व्यक्तींकडे मनशांती ही कधीच नसते. सतत ही व्यक्ती अशांतच असते. काहीतरी हवं आहे असं सतत असतं. त्यामुळे मनशांती ही या व्यक्तींकडे नसते. दुसरी गोष्ट अशी की अशा प्रकारचे लोक सतत नकारात्मक विचार करत राहतात. नकारात्मक गोष्टी केल्याने आपल्याकडे जी आध्यात्मिक शक्ती असते, जी काही शक्ती आपण स्वामी भक्तीने मिळवतो, नामस्मरण, पूजा वगैरे करून, ही शक्ती कमी कमी होत जाते आणि आपल्यामध्ये जास्तीत जास्त नकारात्मकता भरत जाते. आपण बघितलं आहे की नकारात्मकतेमुळे आपल्याला किती त्रास होतो. आपण स्वामींच्या जसं जसं जवळ जात असतो त्यामध्ये ही नकारात्मक शक्ती मग विघ्न आणत राहते आणि आपलं स्वामींच्या जवळ जाण्याचा प्रवास लांबतो. हे आपण
पाहिलं आहे. यापुढे जाऊन आपण नकारात्मक गोष्टींना मुळे दुसऱ्यांवरती जळाऊ वृत्ती निर्माण होते. नकारात्मक विचार, वाईट विचार करणे, जळत राहणे, सतत कुढत राहणे. आपण अशा प्रकारे विचार केल्याने जो काही प्रॉब्लेम आहे, जी काही गोष्ट आहे, त्यातच अडकून गुंतून राहतो. कारण आपण नकारात्मक विचार करतो. या गोष्टीवर आपल्याला फोकस असतो. त्यातून कसं बाहेर पडता येईल, काय मार्ग करता येईल किंवा ती गोष्ट आपल्यावरती हावी होत राहते. ती मिळवण्यासाठी काय करता येईल त्या दृष्टीने विचार करण्याऐवजी हे नाही, ते नाही, असं नाही, तसं नाही, असे निगेटिव्ह गोष्टीवर जास्त फोकस ठेवला नाही, आपण याच नकारात्मकतेच्या दलदलीत अडकून राहतो. मित्रांनो, आता आपण बघणार आहोत या गोष्टी बदलायला तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ती मिळवण्यासाठी किंवा नकारात्मक गोष्टी टाळण्यासाठी काय करायचं आहे. तर बघा, सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट आहे की सकारात्मक दृष्टिकोन ठेवायचा. तुमच्याकडे जे काही आहे ना, त्यात समाधानी आणि संतोषी राहायला शिका. जे चांगलं आहे, जे सकारात्मक गुण जे काही आहेत त्याकडे लक्ष द्या. म्हणजे तुम्हाला माहितीच असेल, अर्धा ग्लास रिकामा आहे हे म्हणण्यापेक्षा अर्धा भरलेला आहे हे म्हणा. तुम्हाला एखादी गोष्ट हवी असेल तर तुमच्याकडे नाही, पण तुम्हाला हवं एखादी गोष्ट मिळवायची आहे तर दम लावून प्रयत्न करा. आपले स्वामी महाराज म्हणालेले आहेत स्वतः की बाळा, जे तुझ्या नशिबात आहे ते तर तुला मिळतंच, पण जे नाही ते सुद्धा जर तुला हवं असेल तर ते मी खेचून आणून देईल. आपले स्वामी एवढं बोललेत, अजून काय हवंय तुम्हाला? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रामाणिक प्रयत्न करायचे आहेत. तुम्हाला जी गोष्ट परीक्षा द्यायची आहे, त्यात यश मिळवायचे, एखादी नोकरी मिळवायची आहे किंवा एखादी गोष्ट घ्यायची आहे विकत, तुम्हाला पैसे जमवायचे वगैरे जे काही असेल त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करायचे, सत्याचा मार्ग धरायचा. कुठल्याही प्रकारे लबाडी किंवा चीटिंग वगैरे काही करायचं नाही. कारण आपण स्वामींची साथ घेतोय ना, स्वामी आपल्याबरोबर आहेत ना या प्रवासात. त्यामुळे सत्याचा मार्ग, प्रामाणिक प्रयत्न, मेहनत करायला कधी कमी पडू नका. कायम मेहनतीची तयारी ठेवा. स्वामी आपल्याला नेहमी योग्य मार्ग दाखवतच असतात. आपली तयारी हवी आणि कुठलीही महत्त्वाची गोष्ट सुरू करण्याआधी स्वामींना सकड घाला. स्वामी, तुम्ही या प्रवासात माझ्यासोबत राहा, मला योग्य मार्गदर्शन करा. आणि मग बघा कसे स्वामी तुम्हाला मदत करतात. कशी गोष्ट पूर्ण करून घेतात. छोट्या छोट्या गोष्टी असतात, जसे की 2 वेळचं अन्न, डोक्यावरती छप्पर, पाणी, आई वडिलांची साथ वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी लोकांना मिळत नाहीत. त्यासाठीही लोक तरसत असतात. त्या स्वामींनी आपल्याला दिलेले आहेत. जे काही स्वामींनी आपल्याला दिलेलं आहे त्यासाठी कृतज्ञ राहा. स्वतःला याची जाणीव करून द्या. त्या गोष्टींचं महत्त्व जाणून घ्या आणि स्वामींचे त्यासाठी आभार माना. सगळे जे काही छान छान तुमच्याकडे आहे त्यासाठी स्वामींचे आभार माना. याने अधिक भरभराट होते. स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी भक्ती मनापासून करत राहा. तुम्हाला जे काही हवंय ना आयुष्यात, स्वामी तुम्हाला सगळं देतील. यापुढे तुम्ही कधीही निराश, दुःखी आणि ह्या सगळ्या नकारात्मकतेला स्वतःवर हावी होऊन देऊ नका. कायम स्वामींकडे बघा. आपले स्वामी सतत आपल्यासोबत असतात. स्वामी तुम्हाला नेहमी सुखात, आनंदात आणि सुरक्षित ठेवत. हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. स्वामी भक्तांनो, आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर तुमचे मित्र, नातेवाईक यांच्याशी सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. त्यांनाही या माहितीचा लाभ होतो. आणि व्हिडिओला लाईक करा. तुमचे जे काही प्रश्न असतील, सूचना असतील त्या कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.